नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे आणि आपण पाहत आहात लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. मित्रांनो, काल परवा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ नातू आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेमध्ये काही विधानं केली की ज्याची चर्चा संपूर्ण सोशल मीडियावरती सुरू आहे. औरंगाबादच्या पत्रकार परिषदेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी महत्त्वाचे 2 मुद्दे मांडले. एक पहिला मुद्दा असा मांडला की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर मातंग समाज एकटा पडलेला आहे, असं एक त्याने विधान केलं. आणि दुसरं, आरक्षणाचं उपवर्गीकरण जर करायचंच असेल तर सवर्णांसाठी राहिलेले जे काय 50% किंवा वरती जे काय आरक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा उपवर्गीकरण लागू करावं, अशा पद्धतीनंही त्यांनी विधान केलं. आणि सवर्णामधल्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मनोज जरांगे यांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी आवाहन केलं. अर्थात या दोन्ही विधानामध्ये सत्य असत्यता किती आणि गमतीचा भाग किती याच्यापेक्षाही मी असं म्हणेन की बाळासाहेब आंबेडकर जेव्हा बोलतात तेव्हा ती गोष्ट गंभीरपणे घ्यायला काहीच हरकत नाही आहे. मित्रांनो, तसं जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेबांचे हे जे ज्येष्ठ नातू आहेत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, हे तुलनेमध्ये हुशार आहेत. इतर दलित नेत्यांच्या तुलनेमध्ये बाळासाहेब आंबेडकर हुशार आहेत, मुरब्बी आहेत आणि अत्यंत सुंदर टायमिंग असलेला नेता म्हणून मी स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी जे विधान केलं की मातंग समाज आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर एकटा पडला आहे काय, या त्यांच्या विधानाच्या मागचं वास्तव काय आहे ते आपण या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत. एक तर ही त्यांची दोन्ही विधानं सामाजिक आहेत आणि जास्त राजकीय जास्त आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाहीये. आणि त्यांचं हे निरीक्षण आहे. त्यांच्या या निरीक्षणाचाच आपण शोध आणि त्यानिमित्तानं त्यांनी जी काय केलेलं वक्तव्य आहे त्याचा शोध आपण घेणार आहोत. पहिली गोष्ट अशी की मातंग समाज हा सातत्यानं आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर ठाम राहिलेला आहे. गेली 25-26 वर्ष मातंग समाज आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे म्हणून आग्रहानं आपली भूमिका मांडत आलेला आहे. मातंग समाजामध्ये सुद्धा अनेक संघटना आहेत, पक्ष आहेत, नेते आहेत. परंतु या सगळ्यांचे पक्ष संघटना वेगळे असले, त्यांचे नेते जरी वेगवेगळे असले तरी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर मात्र समाज म्हणून, संघटना म्हणून, पक्ष म्हणून मातंग समाजातल्या लोकांचं एकमत आहे, यात वाद नाही. आणि म्हणून या सगळ्या सातत्यपूर्ण मातंग समाज जी वाटचाल करतोय, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची जी मागणी करतोय, त्या मागणीला फार मोठं बळ मिळालं, ताकद मिळालं ते 1 ऑगस्ट 2024 साली सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालामुळं. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षणाच्या वर्गीकरणाचं समर्थन केलं आणि त्याची अंमलबजावणी त्या राज्य सरकारांच्यावरती सोपवली. मित्रहो, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर देशामध्ये वेगवेगळ्या दलित नेते आणि दलित संघटना, राजकीय पक्ष यांच्यामध्ये सुद्धा मोठी अशी वैचारिक उलथापालथ आणि घुसळण सुरू झाली. या घुसळणीतूनच उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये मायावती असतील किंवा चंद्रशेखर रावण असतील किंवा पासवान असतील, हे जे चिराग पासवान, ह्या सगळ्या नेत्यांनी 1 ऑगस्टला रिझल्ट आला आणि 21 ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी भारत बंदचं आवाहन केलं. मला आपल्याला सांगायला हरकत नाहीये की मायावती, चंद्रशेखर रावण आणि चिराग पासवान यांचं आणि प्रकाश आंबेडकर यांचं राजकीयदृष्ट्या जुळतं असं नाही, पण आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातल्या नेत्यांनी जो बंद पुकारला, त्या बंदला प्रकाश आंबेडकरांनी सपोर्ट केला आणि तो बंद अवघ्या 20 दिवसात त्यांनी पुकारला आणि 21 ऑगस्ट दिवशी झालेल्या बंदमध्ये प्रकाश आंबेडकर त्याच्यामध्ये सहभागी झाले. मित्रहो,
या सगळ्या गोष्टींची वाटचाल बघितल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या संदर्भात थोडीशी ऐतिहासिकदृष्ट्या आपण त्यांची भूमिका समजून घ्यायला पाहिजे. एक तर बाळासाहेब आंबेडकर राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये 50 वर्षाहून अधिक काळ सक्रिय आहेत. ते बाबासाहेब आंबेडकरांचे ज्येष्ठ नातू आहेत, अभ्यासू आहेत, निर्भीड आहेत आणि विचारवंत. बाळासाहेब आंबेडकर यांचं आज 72 इतकं वय आहे आणि 72 वय म्हणजे पूर्णपणे मॅच्युअर लीडर असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि त्यांच्या वयावरच नव्हे तर त्यांनी आजपर्यंत सामाजिक राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळं बाळासाहेब आंबेडकरांचा दलित समाजामध्ये विलक्षण आदर केला जातो. ते बाबासाहेबांचे नातू आहेत म्हणूनच नव्हे तर त्यांनी तेवढं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे म्हणून दलित समाज, वंचित समाज, बहुजन समाज, भटका विमुक्त समाज त्यांचा आदर करतो. एवढंच नाही तर देशातील कोणत्याही पक्षाचा नेता बाळासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आदरानं बोलत असतो. मित्रहो, प्रकाश आंबेडकर तथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे राज्यसभेवर त्यांनी काम केलेलं आहे, लोकसभेवरती त्यांनी काम केलेलं आहे, अनेकांना त्यांनी आमदार बनवलेलं आहे आणि आपली सिद्धताही त्यांनी दाखवलेली आहे. आपण किती क्षमतेनं राजकारण करू शकतो हे त्यांनी देशाला दाखवून दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच त्यांचं राजकारण हे सर्वांना बरोबर घेण्याचं राजकारण असल्यामुळं मातंग समाजही त्यांच्याबरोबर राहिलेला आहे, महार समाज त्यांच्याबरोबर आहे, बौद्ध समाज त्यांच्याबरोबर आहे, ख्रिश्चन समाज त्यांच्याबरोबर आहे, म्हणजे अनेक ठिकाणचा भटका विमुक्त त्यांच्याबरोबर आहे, आदिवासीच त्यांच्याबरोबर आहे, ओबीसी समाज त्यांच्याबरोबर आहे. म्हणजे राजकारणामध्ये जी व्यापक भूमिका घेऊन काम करायचं असतं ती काम करण्याची भूमिका आणि दृष्टिकोन बाळासाहेबांनी घेतलेला आहे. आणि इतका सगळ्या राजकारणाच्या वाटचालीमध्ये दलित समाजाविषयी त्यांनी कधीही वादग्रस्त विधान केलेलं नाही किंवा कोणत्याही दलिताच्या जिव्हारी लागेल असं त्यांनी कधीही विधान केलेलं नाही. सर्वांना बरोबर घेण्याचीच भूमिका त्यांनी घेतली असल्यामुळं ते जेव्हा एखादी गोष्ट बोलतात त्यावेळेला ते गंभीरपणे घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि म्हणूनच कोण बोलतंय याचा जेव्हा आम्ही विचार करतो आणि जेव्हा आम्हाला समजतं की प्रकाश आंबेडकर अशा पद्धतीचं विधान करतात त्यावेळेला त्या विधानाची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. आणि काय विधान त्यांनी केलंय? त्यांनी असं म्हटलंय की आरक्षणाच्या चळवळीमध्ये मातंग समाज एकटा पडलेला आहे आणि म्हणूनच आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या या विधानाची चिकित्सा करणार आहोत आणि त्यांची भूमिका तपासून पाहणार आहोत. मित्रहो, बाळासाहेब आंबेडकरांचा पहिला पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष, त्यानंतर त्यांनी आणखी त्याला पुरवणी जोडली भारिप बहुजन महासंघ, त्यानंतर त्यांनी भारिप बहुजन महासंघ डिलीट करून टाकला आणि नवीन राजकीय पक्ष स्थापन केला ज्याचं नाव आहे वंचित बहुजन आघाडी. भारिप पासून म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला राजकीय पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्ष, त्या पक्षापासून सुरू केलेलं राजकारण आज संपूर्ण मागं पडलं आहे पक्षीय पातळीवर, नावाच्या पातळीवर. आणि वंचित बहुजन आघाडीच्या नावानं त्यांनी एक नवं राजकारण सुरू केलेलं आहे आणि या राजकारणामध्ये त्यांना कमालीचं यश आलेलं आहे. त्यांचे प्रतिनिधी निवडून नाही येऊ देत, आमदार खासदार नसले निवडून आले तरीसुद्धा त्यांना किती जबरदस्त पाठिंबा आहे हे मात्र त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी नेहमीच व्यापक भूमिका घेतलेली आहे हे मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगत आलेलो आहे. दलित असेल, महार असतील, बौद्ध असतील यांच्यापासून त्यांनी राजकारण सुरू केलं आणि आज ते बहुजन वंचित समाजापर्यंत पोहोचलेलं आहे. आज प्रकाश आंबेडकरांचं जे राजकारण आहे ते सर्वहारांसाठी आहे. कामगार असतील, बहुजन सगळ्या लोकांना बरोबर घेऊन त्यांनी आपलं एक व्यापक राजकारण सुरू केलेलं आहे आणि हे राजकारण बाबासाहेबांच्या विचारांशी इमान राखून चाललेलं आहे. बाबासाहेबांच्या विचारांसोबत हे राजकारण त्यांनी चालवलेलं आहे. माझ्या दृष्टीने ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेबांच्या विचारांना धरून बाळासाहेब राजकारण करत असल्यामुळं मातंग समाज मोठ्या प्रमाणावर त्यांच्या विचारधारेकडे आकृष्ट झाला. सुरुवातीच्या काळामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये मातंग समाजानं बाळासाहेब आंबेडकरांना मोठीच साथ केलेली आहे. बाळासाहेबांनी सुद्धा मातंग समाजाच्या तरुणांना संधी दिली, सोबत घेतलं, त्यांच्यावर विश्वास टाकला. त्यांना नगरपालिकेसारख्या क्षेत्रामध्ये त्यांनी उमेदवारी दिलेली आहे.
निवडूनही काही जणांना आणलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की मातंग समाज बाळासाहेबांना आपला नेता मानलेला आहे आणि बाळासाहेबांनीही मातंग समाजाला आपलाच समाज आहे असं मानलेलं आहे आणि आजपर्यंत तशाच पद्धतीनं त्यांची भूमिका राहिलेली आहे. त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका ही जवळपास 2019 पर्यंत तरी मातंग समाजाच्या बाजूनच राहिलेली आहे असं दिसतं. 2019च्या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन केलेलं आहे. स्पष्ट शब्दात आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा जाहीरनाम्यात त्यांनी नोंदवलेला आहे आणि समर्थन केलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मातंग समाजातले मोठ्या प्रमाणावर लोक 2019मध्ये त्यांच्या सोबत गेले. परंतु एवढंच नाही, एका खाजगी अशा बैठकीमध्ये चर्चा करताना बाळासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन केलेला व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये ते स्पष्ट सांगतात की समानतेची संधी आणि समानतेच्या संदर्भातलं प्रतिनिधित्व ज्या समाजाला मिळालेलं नाही त्यांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीची भूमिका त्यांनी अनेक ठिकाणी मांडलेली आहे. महाराष्ट्रातही मांडलेली आहे. सोशल मीडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीची भूमिका त्यांनी अनेक वेळा घेतलेली आहे. परंतु 1 ऑगस्ट 2024ला जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला वर्गीकरणाच्या संदर्भात आणि त्यांनी भारत बंदच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टीतून आपली भूमिका बदललेली आहे की काय असा प्रश्न पडावा अशा पद्धतीची कृती केलेली आहे. मित्रांनो, मातंग लोक त्यांच्या या बंदनंतर मोठ्या प्रमाणावर त्यांच्यापासून बाजूला झालेले आहेत. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला जणू काय त्यांनी विरोध केला आहे असं मत झाल्यामुळं मातंग समाज वंचित बहुजन आघाडीपासून बाजूला झाला. परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी ज्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला विरोध केला आहे त्याच्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि तो म्हणजे क्रीमी लेअरचा. सर्वोच्च न्यायालयानं SCमध्ये सुद्धा क्रीमी लेअर लावता येईल का अशा पद्धतीचा एक प्रश्न उपस्थित केल्यामुळं त्या भूमिकेला बाळासाहेब आंबेडकर, मायावती, चंद्रशेखर रावण असेल किंवा चिराग पासवान सारखी मंडळींनी विरोध केला. परंतु त्याच वेळेला देशातल्या खासदारांचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटलं आणि मोदी साहेबांनी आश्वासन दिलं की आम्ही अशा पद्धतीचं क्रीमी लेअर SC-STमध्ये लावणार नाही आणि त्यांनी ती गोष्ट क्लिअर केली. काल परवा 7 ऑगस्ट 2026ला केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की क्रीमी लेअर हे SC-STला लागू करत नाही, होत नाही आणि मी करणार नाही. त्यामुळं क्रीमी लेअरचा मुद्दा आता निकालात निघालेला आहे. आज महार समाजातले जे लोक मोर्चे काढतात उपवर्गीकरणाच्या नावाच्या निमित्तानं त्यामध्ये त्यांच्यातल्याही वक्तामध्ये काही मुद्द्यात हा क्रीमी लेअरचा मुद्दा येत असतो. पण आता हा प्रश्न निकालात निघालेला आहे त्यामुळं क्रीमी लेअरचा मुद्दा आता राहिलेला नाही. त्यामुळं बाळासाहेबांचा जे एक शंका होती ती शंकाही दूर झालेली असल्यामुळं आता बाळासाहेब आंबेडकरांनी उपवर्गीकरणाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घ्यायला काहीच हरकत नाही. त्याचं दुसरं एक कारण असं आहे की उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ मातंग समाज मोर्चे काढतोय आणि उपवर्गीकरणाला विरोध म्हणून महार समाज मोर्चे काढतोय आणि हे दोन्ही मोर्चाचं स्वरूप, तिथल्या वक्त्यांची भाषणं आणि नेत्यांची चिथावणीखोर भाषणं बघितल्यानंतर महार समाजामध्ये एक प्रकारचं वैरत्व निर्माण झालेलं आहे. एकमेकाचे दुश्मन असल्यासारखे हे लोक एकमेकावरती टीका करतायत. त्याचा परिणाम म्हणजे समाजामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आणि एक दूषित वातावरण निर्माण झालेलं आहे, दुहीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या सगळ्या प्रश्नामध्ये बाळासाहेबांनी स्पष्ट अशी भूमिका घेणं अत्यंत गरजेचे आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेलं परवाचं औरंगाबादचं विधान की आरक्षणाच्या मुद्द्यावर मातंग समाज एकटा पडला आहे काय, हे विधान बघितल्यानंतर मग त्या मुद्द्याची चर्चा आणि चिकित्सा अपरिहार्य ठरते. मित्रांनो, खरंच मातंग समाज आरक्षणाच्या वर्गणी चळवळीमध्ये एकटा पडलाय का? तर याचं उत्तर आहे नाही. मातंग समाज आरक्षणाच्या प्रश्नावर एकटा पडलेला नाही. मातंग समाजाबरोबर बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की मातंग समाज एकटा पडलेला आहे. होलार समाज, चर्मकार समाज, इतर समाज, वाल्मिकी समाज मातंग समाजाबरोबर नाही. त्यांचं हे विधान पूर्ण सत्य नाही. मातंग समाजाबरोबर होलार समाज आहे, मातंग समाजाबरोबर वाल्मिकी समाज आहे, मातंग समाजाबरोबर मांगारुडी समाज आहे, मादिग समाज आहे, डक्कलवार समाज आहे,
एवढंच नाही तर पुण्यामध्ये परवा वडार समाजाच्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि अनेक ठिकाणी चर्मकार समाजानंही पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर जे म्हणले मातंग समाज एकटा पडलेला आहे, त्यामध्ये तथ्य नाही. मातंग समाज एकटा पडलेला नाही. आणि महार समाज आरक्षणाच्या विरोधामध्ये जे मोर्चे काढतोय त्यांना काय 58 जातींचा पाठिंबा आहे असंही चित्र दिसत नाहीये. काही तर नेते सांगतात 58 नव्हे 59 मागाचा पण आम्हाला पाठिंबा आहे असं म्हणतात. यामध्येही तथ्य नाहीये. आरक्षणाच्या विरोधामध्ये जे मोर्चे चालू आहेत त्या मोर्चामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देणारे दलितांचे नेते एकत्र आलेले आहेत. काँग्रेसमध्ये काम करणारे नेते आरक्षणाच्या विरोधात आहेत. बाकी फारसा विरोधात महार समाजातले लोक सुद्धा नाहीत. ते तटस्थ आहेत म्हणा, किंवा वंचितांना न्याय मिळाला पाहिजे म्हणा, किंवा स्पष्टपणानं बाबासाहेबांच्या विचारांच्या सोबत राहिलं पाहिजे अशी अगदी प्रामाणिकपणे भूमिका घेत आहेत. त्यामुळं आरक्षणाच्या विरोधात महार समाज तोच समाज आहे ज्यांचे नेते एकनाथ शिंदेबरोबर जोडले गेलेले आहेत. चर्मकार समाजाचे बाबुराव माने किंवा जे घोलप आहेत तेच चर्मकार समाजाचे नेते सुद्धा एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत. म्हणून ते हे सगळे एकत्र आलेले आहेत. याचा अर्थ राजकीयच आहे, त्याची चर्चा मी आत्ता केली पाहिजे असं नाही. परंतु मातंग समाजाबरोबर चर्मकार समाजाचेही लोक आहेत, होलार समाजाचे लोक आहेत, मांगारुडी आहेत, डक्करवार आहेत, मादिग आहेत, वडार समाज आहेत आणि राजकारणात म्हणाल तर भारतीय जनता पक्षाचे लोक त्यांच्याबरोबर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीतरी वेळा सांगितलं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करतो आणि आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाचं समर्थन करतो असं फडणवीस साहेब म्हणलेले आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्ही वर्गीकरणाचं समर्थन करतो, म्हणजे उपवर्गीकरणाचं समर्थन करतो. अजितदादा हयात असताना त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या जयंती समारंभामध्ये आम्ही उपवर्गीकरण करणार म्हणजे करणार अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. मग आता विरोधात कोण आहे? हे वडेट्टीवार, चंद्रकांत हांडोरे असेच काहीतरी, आणि तो नितीन राऊत का काय, हे दोघं चौघं सोडले तर नाही आहेत कोणी विरोधामध्ये. महार समाज जो आहे तो समाज जरी असला विरोधामध्ये तरी सुद्धा मातंग समाज सर्व ताकदीनिशी जिल्ह्यामध्ये उतरतोय आणि आपलं शक्ती प्रदर्शन करतोय. जर यांचे मोर्चे 58 जातींचे असतील तर एकट्या मातंगाचे मोर्चे ह्यांच्या बरोबरीचे आहेत अशी सुद्धा वस्तुस्थिती आहे. मित्रांनो, त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर जे म्हणतायत की मातंग समाज वर्गीकरणाच्या मुद्द्यावर एकटा पडला आहे, ही गोष्ट खरी नाही. परंतु अशा पद्धतीनं उपवर्गीकरणाच्या संदर्भात आंबेडकरांनी विरोध केलेला नाही. ते म्हणलेत, बाळासाहेब आंबेडकर असं म्हणलेत की मातंग समाज वर्गीकरणाला एकटा पडलाय वर्गीकरणाच्या चळवळीत, पण माझा उपवर्गीकरणाला विरोध आहे असं बाळासाहेब कुठंही म्हणलेले नाहीत, कधीही म्हणलेले नाहीत. उलट धक्कादायक गोष्ट अशी, ही गोष्ट महत्त्वाची आहे की सवर्णांसाठी ज्या 50% जागा आहेत त्याच्यामध्येही उपवर्गीकरण करा असे ते म्हणलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे त्यांनी उपवर्गीकरणाचं समर्थनच केलेलं आहे. अर्थात ते कसं केलंय तो भाग सोडून देऊया, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध केलेला नाही किंवा तशा अर्थाचं कुठेही त्यांनी विधानही केलेलं नाही. त्याच्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांची ही जी टोटल भूमिका आहे ती जर समजून घ्यायची असेल तर आपल्याला स्पष्टपणानं आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की प्रकाश आंबेडकर तथा बाळासाहेब आंबेडकरांची उपवर्गीकरणाच्या संदर्भातली भूमिका ही सातत्यानं बदलत आलेली भूमिका आहे. बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका स्थिर नाही, ती सातत्यानं बदलत आहे. दुसरी गोष्ट, ते ठामपणानं उपवर्गीकरणाचं समर्थन पण करत नाही आणि ठामपणानं उपवर्गीकरणाला विरोध पण करत नाहीत. त्यामुळं त्यांचा एकच मुद्दा आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं तर दलितांचं ऐक्य आहे, एकता आहे, ती कमजोर होईल. पण या बोलण्यात कुठलंही तर्थ नाही, या विधानाला कोणतंही लॉजिक नाही आहे, तर्क नाही आणि न्यायाच्या कसोटीवर तर हा मुद्दा अजिबात टिकत नाही. तात्पर्य असं की बाळासाहेब आंबेडकरांनी खरं तर उपवर्गीकरणाच्या संदर्भात स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे. ते
बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांचे नातू आहेत, ज्येष्ठ आहेत, विचारवंत आहेत, अभ्यासक आहेत आणि वंचित नाव घेऊन ते एक पक्ष चालवत आहेत. वंचितामधल्या वंचितांना न्याय मिळाला पाहिजे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती. आणि बाळासाहेब, तुमच्या पक्षाचं नावच वंचित बहुजन आघाडी आहे. मग तुम्ही वंचितांना न्याय देण्याची भूमिका घेणार की नाही, हा एक मोठा सवाल तुमच्या भूमिकेच्या मागं लपलेला आहे. त्यामुळं तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे आणि मला वाटतंय आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं समर्थन करायला पाहिजे जर तुम्ही वंचितांच्या बाजूला असाल तर. आणि मला उगीच असं वाटतंय की तुम्ही मातंगाच्या उपवर्गीकरणाला सपोर्ट करणार, कारण तुम्ही बाबासाहेबांच्या विचारानं चाललेला आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या जातीला सपोर्ट करण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचाराला तुम्ही सपोर्ट कराल आणि जी बाबासाहेबांची जात, ज्याला महार बांधव म्हणूया आपण, हे दिशाहीन झालेले आहेत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर, त्या दिशाहीन आपल्या समाज बांधवांना सुद्धा तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराकडे घेऊन याल असं मला वाटतंय. आणि आपण त्या संदर्भात एकदा भूमिका जाहीर करायला पाहिजे. बघूया भविष्यामध्ये काय होतंय, बाळासाहेब आंबेडकर काय भूमिका घेत आहेत. दोन्ही समाजाला याचा इंतजार आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, बाळासाहेबांनी काहीही भूमिका घेतली तरी महाराष्ट्रातला मातंग समाज बाबासाहेबांच्या विचारासोबत आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर तो ठाम आहे, कारण हा मुद्दा सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा मुद्दा आहे. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत रहा लोकसंवाद न्यूज, सत्य जे तुमच्या समोर.